तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं अनेक भावंडांचं नातं असतं. क्षुल्लक गोष्टीवरून एकमेकांशी भांडणारी भावंड एकमेकांना संकट आल्यावर मदतीची गरज असल्यावर लगेच मदतीला धावतात. उत्तर प्रदेशातल्या हरदोई इथल्या एका व्यक्तीने बंधुत्वाच्या नात्याला काळिमा फासला. किरकोळ वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकू भोसकून आणि गळा कापून खून केला. या प्रकरणातील माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. ही घटना मंगळवारी दुपारी इंदिरानगर कॉलनीत घडली. या प्रकरणी वडील श्यामकुमार गुप्ता यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वडील श्यामकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामकुमार यांनी कर्ज घेऊन घर बांधण्यासाठी एक छोटासा प्लॉट खरेदी केला आहे. या जमिनीवर त्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं असून विमलेश आणि रवी हे त्यांची 2 मुलेही यामध्ये मदत करत होते. मंगळवारी या घरात काम सुरू होतं. विमलेशने लहान भाऊ रवी याला काहीतरी काम सांगितलं. यावरून दोघांमध्ये आधी वादावादी झाली आणि काही वेळातच रवीने संधी साधून मोठ्या भावाच्या पोटावर चाकूने वार केले. त्यामुळे विमलेश जमिनीवर पडला आणि वेदनेने ओरडू लागला. भावाला जखमी करून आरोपी रवीचं समाधान न झाल्याने त्याने त्याच चाकूने भावाचा गळा चिरला. वडिलांच्या म्हणण्यानुसार पीडित विमलेश दारूच्या नशेत होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने धाकट्या भावाला काम सांगितलं आणि त्यांच्यात भांडण झालं. हरदोईच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नृपेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार घराच्या बांधकामावरून 2 सख्या भावांमध्ये वाद झाला होता. या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला चाकू भोसून खून केला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.